या ठिकाणी बैठक पार पडली होती महानगरपालिकेमध्ये. मात्र त्यांनी म्हटलेलं आहे महापौर शहराला स्वच्छ करतायत, त्यांनी आधी आपली स्वच्छता करावी, आपल्या हॉटेल्स आणि आपल्या शाळांचं अतिक्रमण काढावं असं त्या म्हटल्या. महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेल्सचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे. तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत. त्यामुळे इतके वर्ष झाले हॉटेल चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि शाळा पण आहे तर ते म्हणजे अतिक्रमण याच्या संदर्भात बोलले असतील तर मी आयुक्तांना आदेश करते की खरंच त्यांनी ते तपासावं, आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे तपासून त्याची कारवाई करण्यात यावी. एवढंच मी उत्तर प्रतिभाताईंना देते. प्रतिभाताई शिंदेने जे सांगितलं आहे की ते हॉटेल माझ्या पतीच्या नावावर आहे, तर मी पहिले प्रतिभाताई शिंदेंना हे सांगू इच्छिते ते हॉटेल माझ्या नावावर आहे, माझ्या पतिदेवाच्या नावावर नाही आहे. आणि हॉटेल माझ्या नावावर आहे पण ते अतिक्रमण नाही आहे. ते त्यांनी मी जसं तुम्हाला सांगितलं की ही कारवाई आयुक्तांची आहे की त्यांनी ती कारवाई करावी की खरंच ते अतिक्रमण आहे का, आणि असेल तर त्याचं रीतसर त्यांनी योग्य ते कारवाई करावी. आणि जे शाळा आहे ते शाळा पण त्यांनी तपासाव्या की ते खरंच अतिक्रमण आहे का. आपल्या हॉटेलबाबत त्यांनी अतिक्रमणाचं नाही तर आपल्या हॉटेलमध्ये जे आहे खालचं जे पार्किंग आहे ते गैरप्रकारे वापरला जातं. ते लग्न वगैरे विवाह सोहळे घेतले जातात. खरं तर हॉल बांधणे असतं. मी तेच सांगते की जे हॉटेलचं ते म्हणतात आहे ते त्यांनी आयुक्त साहेबांना कंप्लेंट केली आहे. तर आयुक्त साहेबांनी ते पेपर्स वर्क असेल, पेपरवर काहीतरी वर्क आपण करतो किंवा तिथे ती नोंद असते, तर आयुक्तांनी ही कारवाई करून पेपर्स काढून ते तपासावं की खरंच त्याच्यावर काय आहे आणि त्याच्यावर रीतसर कारवाई करावी. आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटतं की या जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण. पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही. त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे. तिकडे त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा. काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत, शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा. पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा. हे गरीब तर राहण्यासाठी छप्पर नाही म्हणून राहतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी करतात, तर त्याचं जरा तुम्ही उत्तर द्या असं आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही विचारलं आत्ता त्यांना, ते म्हटले 2च दिवस झाली तक्रार संबंधित अधिकारी, त्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस द्या. मंगळवारपर्यंत नाही दिली तर आम्ही पुन्हा येऊ यांच्याकडे. आम्ही याच्याकडे आयुक्तांकडे ती तक्रार दाखल केलेली आहे, कारण तेच त्यांच्याशीच आपण प्रशासन म्हणून त्यांच्याकडेच दाखल करतो. आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तर मी उपोषणाला बसेल आणि मागेल त्याचं उत्तर. पण ते उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. दुसरी तक्रारही दाखल करणार आहे शाळांच्याबद्दलची. त्यामुळे महापौरांनी स्वतः आधी करेज दाखवलं पाहिजे की हो मी माझ्याकडे जर माझ्या इथे चुकीचं असेल तर, आणि ते त्यांनी केलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेल. हजारो लोक जमवून जाहीर सत्कार करेल. हो माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी स्वतःच्या शाळा असतील तर त्याच्याबद्दलचं करावं. त्यांनी त्यांच्या हॉटेल इम्पेरियामध्ये जर चुकीचं चालत असेल, कशाच्या नावावर परवानगी घेतली आणि दुसरं ते चालवत असतील तर ते त्यांनी काढावं. त्यांनी काशीनाथमधलं अतिक्रमण काढावं आणि मग दुसऱ्यांना बोलावं. हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे.